जासई संघाचे मनापासून आभार, कारण आयत्या वेळी आयोजकांचा कॉल गेल्यानंतर तेही या स्पर्धेत खेळण्यात सहभागी झाले. कामोठे टीमचे देखील आभार, कारण ठीक 7 वाजता संपूर्ण संघ इथे उपस्थित होता. आणि आणखी एका गोष्टीसाठी कामोठेचे नेहमीच मी आभारी असेल, की जरी एखादा संघ उशीर झाला आणि काही ॲडजस्टमेंट असल्या तर कामोठेचं खेळाडू, एकही खेळाडू स्टेजच्या दिशेनं येत नाही. बंधू कधीच येत नाही. मी आजच नाही तर मी गेले कित्येक वर्ष पाहतोय. त्यांनाही ठाऊक आहे आयोजकांच्या काही ॲडजस्टमेंट्स असतात, संघांच्या काही ॲडजस्टमेंट असतात, तर आपण पॅनल्टी मागणं चुकीचं आहे. प्युअर खेळ म्हणजे आपण म्हणतो ना की शुद्ध खेळ, फक्त बाकी काही नाही. पॅनल्टीने हरवायचं नाही तर मैदानात हरवायचं, याच उद्देशाने नेहमी कामोठे संघ तयारीत असतो. आणि त्यांच्या विरोधात आज तगडं आव्हान आहे. पनवेल विरोधात उरण. जासई म्हटल्यानंतर स्वर्गीय दिबा पाटील यांचं गाव आणि त्यांच्याच गावचा संघ सध्या मैदानात उतरलाय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो निकू गोवारी, जो टीमचा कॅप्टन आहे. आणि स्ट्रायकर एंडला आहे तो भूषण मात्रे आणि त्याच्या साथीला आहे तो साईश मात्रे. तर 4 ओव्हरची मॅच असेल. स्वागत आहे सर्वांचं. माननीय श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे, ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, अर्थातच SIDचे ॲडिशनल कमिशनर, त्यांच्या वाढदिवसाची स्पर्धा 4थी रात्र. पहिलाच बॉल खोलात टाकला होता निकू गोवारीने. पॉईंटच्या दिशेने बॉल गेलाय. धाव फलकावरती धाव जोडली जाते. विठ्ठल रखुमाई जासई या संघाची 5 रात्रींची स्पर्धा आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल आहेत. आणि काल स्वतः असं म्हणतात काही जण की टेनिस क्रिकेट विश्वाचा देव, अनभिक्षित सम्राट टेनिस क्रिकेटचा कृष्णा सर सातपुते यांचं आगमन झालं होतं. आणि त्यांच्या वतीने एक सरप्राईज गिफ्ट, अर्थातच त्यांच्या ब्रँडची बॅट. पहिली धाव फलकावर. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. द्वारकानाथ चोरगे सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत सत्यवानजी काकडे. या दरम्यान खऱ्या अर्थानं श्री समर्थ संघाचे पॅकर्स एक यशस्वी पॅकर म्हणजे ओळख राहिली आहे ते अजितजी लबडे तलवली यांचंही मंचाकडे आगमन झालं. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस बॉल साईश मात्रेने काढल्या कव्हर्सला. गॅप मोठी आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. साईश मात्रेचा पहिला चौकार. श्री गणेशा केल्या चौकाराने. साईश मात्रेने धावसंख्या झाली ती 6. कव्हर्सच्या दिशेने मारलेला चौकार होता साईश मात्रेचा. यॉर्करचा हा चेंडू विकेट कीपर देखील चकलाय. मागे बॅकअप आहे. शॉर्ट थर्डमॅनला व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव. आत्तापर्यंत 2 व्हाईट बॉल टाकलेत निकू गोवारीने. आणि हे सर्वांना ठाऊक आहे की सर्रासपणे ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड लाईन चिकटून गोलंदाजी केली जाते, ती देखील फुलर लेनची. आणि तोच प्रयत्न निकू गोवारीकडून देखील चालू आहे साईश मात्रेच्या विरोधात. धीम्या गतीचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने रोशन आहे आणि त्याच्या हातामध्ये हा झेल. पहिला धक्का लॉंग ऑफला पकडला गेलाय तो साईश मात्रे. मोठी विकेट ज्याने चौकाराने सुरुवात केली होती साईश मात्र ते बाद झालाय. त्यालाही विश्वास बसला नाही की लॉंग ऑफला मी कसा पकडलो गेलो. रोशनचा एक अप्रतिम झेल. शेवटच्या क्षणी अंदाज बांधले, उडी घेतले आणि मग तो झेल पकडला. साईश मात्र एक चांगला ऑलराऊंडर, या टीमचा ही ओळख आहे आणि तो मात्र इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात जयदीप मात्रे. धावसंख्या ती 6. विकेट घेतले ते निकू गोवारीने. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4 षटकं या महासत्तांसाठी, कारण एक ग्रुप आहे आज मोठमोठे संघ खेळत आहेत जे सातत्याने खेळत असतात. त्यांची मॅच म्हणजेच प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस म्हणजेच मॅच, असं जे समीकरण असतं त्या संघांना सर्वांनाच विनंती की आपण थोडी झटपट पटापट खेळा, जेणेकरून आयोजकांचाही वेळ वाचेल. आज थोडे उशिराने आपण धावतोय. वेळेत मॅचेस संपन्न झाल्या की प्रेक्षकांची गर्दीही राहते.
लाईव्हला देखील आणि क्रीडांगणावरती देखील. 6 धावा. पहिला धक्का. नेक्स्ट बॅटर जयदीप, हार्ड हिटर बॅटर या टीमचा. दोन्ही फलंदाज आता सध्या राईटी आहेत निको गोवारीसाठी. साईश मात्रे चौकार मारून बाद झालाय. पुन्हा बॉल खोलात टाकला होता. पाल लेफ्टी बॅटर समोर असताना व्हाईट बॉल पडले होते, परंतु आता परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला तो जयदीपला निको गोवारीने. या दोन्ही संघांना ठाऊक आहे की कधी कमबॅक करायचं आणि कधी आक्रमण करायचं. ॲडव्होकेट देवेंद्रजी बडे यांचे ते आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी इंटरनेट सुविधा इथे दिल्या. ते देवेंद्रजी बडे यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. थेट व्यासपीठावरती मारलाय तो देखील जयदीपने. वाडिश लॉंगॉनला षटकार. अंदाजे 4 ओव्हरची मॅच आहे. झटपट क्रिकेट आहे. कधी 4 ओव्हर समाप्त होतील हे जयदीपला देखील ठाऊक पडणार नाही. 4 षटकार आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 1-13. पॉवर प्लेचं एकमेव षटक. फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला. बॉल सीमा रेषा पार. जयदीपचा आणखी एक तडाखा. जासईसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या ती 1-19. रायगड त्यांनी लढा दिला नसता तर आज सुवर्ण दिवस पाहायलाच मिळाले नसते, एवढंच मी म्हणेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 19. तातडीने खेळा, पटापट खेळा हीच एक विनंती आहे. 4 षटकं 20 मिनिटात, 20 किंवा 25 मिनिटात समाप्त झालीच पाहिजेत. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती जयदीप मात्रेच्या बॅटमधून 2 षटकार आले. साईश बाद झाल्यानंतर असं वाटलं की थोडा दबाव येईल, परंतु पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे आणि जयदीप सारखा फलंदाज आक्रमण करणार नाही असं होणारच नाही. शेवटचे 2 चेंडू त्याने षटकार मारले. धावा 19 झाल्यात. आता दैवत मात्रे आलाय. स्ट्रायकर एंडला असेल तो भूषण मात्रे. एकच चेंडू फेस केला, एका धाब्यावरती तो खेळतोय. 2 चेंडू फेस केले, ते 3 चेंडू फेस केले जयदीप मात्रेने. पहिला चेंडू यॉर्कर बॉल होता, त्याला सन्मान दिला. नंतर 2 चेंडूंवरती तो आक्रमक झाला. 2 षटकार त्याने खेचले. 19 धावा. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. आता 5 सीमारक्षक सध्या पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनची. दैवत जेव्हा जेव्हा रनअपमध्ये चुकी होते तेव्हा तेव्हा गोलंदाज नेहमी निर्णय घेतात की चेंडू डिलिव्हर्ड करायचा नाही आणि ही चांगली गोष्ट आहे. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. 19 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलाच सामना इथे रंगतो आज. फुल टॉस. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आणि इथे दैवतने सोडला होता. त्यालाही वाटलं की कदाचित स्टंपवरती बॉल जाईल, परंतु बॅटर तिथे पोहोचलाय. एकेरी धाव. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइडसाठी. तिसरे पंच तपासतील. एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू वेस्ट साइडसाठी आणि व्हाईट साठी पण आहे. वा. तर आता तिसरे पंच इथे निर्णय देतील. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला फिल्डिंग लावून घ्या आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर हा रिव्ह्यू गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता रिव्ह्यू मिळणार नाही. एकेरी धाव. दैवत मात्रे दुसरं षटक टाकतोय. धावा 20 झाल्यात. फुलटॉस बॉल होता, वेगान आला होता, मारण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला, परंतु बॅटची बाहेरची कडा घेऊन गेला तो शॉट तडमॅनला. मिड ऑफ आतमध्ये आहे. एक अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पोझिशन सध्या मिड ऑफ साठी. डीप कव्हर ठेवला दैवत मात्रेने. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. वाडिश लॉंगॉनला बारके आहे आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला प्लेअर आहे. समोर मारण्याचा प्रयत्न पहा. मिड ऑफ आतमध्ये, याला म्हणतात गोलंदाजी, परंतु झेल इथे सुटलाय.
पॅट कमिन्सचं आपण कौतुक केलं होतं फायनल मॅचमध्ये, कारण संपूर्ण फायनल मॅचमध्ये भारताची बॅटिंग चालू असताना मिड ऑफ लावलाच नाही ऑस्ट्रेलियाने. आणि परंतु आता इथे दैवतने मिड ऑफ आतमध्ये घेतला होता, डीप कव्हरला प्लेअर ठेवला होता त्याने, परंतु तिथे झेल सुटला. धावसंख्या झाली ती 22-22. मयूर पाटील असला की किती झेल सुटले त्याचाही आकडा माहिती पडतो. क्रिकेटमध्ये सीए असताना तर मयूर पाटील झाला असता सीए. 22 धावा, 22 कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटले. खोला टाकलेला बॉल त्याच दिशेने पुन्हा एकदा फटका. आता मिस्टेक नाही, बाद होईल तो भूषण मात्रे. 22 वरती दुसरा धक्का. रोहितजी पाटील यशस्वी कर्णधार पाळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तसंच अजयजी भगत शिवकर यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग नको, मॅच चालू ठेवा. जयदीप मात्रे बाद झाला, माफी असावी, बंटी बाद झाला. कव्हरच्या दिशेने मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु तो बाद झाला. 22 वरती दुसरा धक्का. दैवत मात्रे ने ही विकेट घेतले. अगोदरच्या चेंडूवरती देखील झेल सुटला होता. तो फटका थोडा हवेत होता, हा फटका थोडा पारलल, परंतु फिल्डरला शोधलं ते जयदीपने. चला एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित सन्माननीय श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे, IPS ऑफिसर, ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटचं अगोदर नाव होतं बंधू CID, त्यानंतर त्याचं झालं SID. आणि शिसवे साहेबांनी मुंबईलाही काम केलंय, त्याचबरोबरीने पुण्यालाही काम केलंय. आणि त्यांचं असं डिपार्टमेंट आहे का ते गुप्तचर आहे एकदम. आणि त्यांचाच 50वा वाढदिवस, आणि या 50व्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेली स्पर्धा. लेफ्टी बॅटर रक्षित मात्रे, लेफ्टी बॉलर. हो, पुन्हा यॉर्कर बॉल. स्वतः दैवत पोहोचतोय. मागील 3 चेंडूंमध्ये कोणती मुभा दिली नाही दैवत मात्रेने मोठा फटका खेळण्यासाठी. ती फलंदाजांना. बंटी बाद झाला, ज्या बंटीने सलग 2 षटकार मारले होते पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्या वधारली होती, परंतु त्यानंतर त्याची विकेट. हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. आयोजक देखील उपस्थित आहेत. 23 धावा, 23. 4 षटकांचा सामना. पहिली मॅच आजच्या रात्रीतील. जयहनुमान कामोठे श्री समर्थ नावाने खेळतो आणि त्यांच्या विरोधात श्री विठ्ठल रखुमाई जासई. टप्पा थोडा मागे ठेवला, बॉल उडवलाय तो कौक कॉर्नरला. पिकअप शॉट, बॉल सीमारेषा पार. फलंदाज भूषण मात्रेच्या बॅटमधून षटकार. दमदार फटका आणि त्या फटक्यांची नितांत गरज आहे. अगदी साईश मात्रे चौकार मारून बाद झाला. जयदीप मात्रे बंटी 2 षटकार मारून बाद झाला. आता भूषण मात्रेने सूत्र हाती घेतली. दुसरं षटक चालू आहे, समाप्त झालेलं नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचले श्री विठ्ठल रखुमाई जासई संघाची 29 वर 29. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना जासई संघ. हो, वेगवान चेंडू टाकायचा होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव पुन्हा जोडली जाणार. पंच लेग अंपायर मात्र इथे इशारा देत आहेत, इट्स अ नो बॉल. तर दुसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, अर्थातच लेग अंपायर. तर रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. चॅलेंज केलंय, फिल्डिंग लावून ठेवा, एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवायची आपल्याला. फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल पहिला कॉल असेल बापदेव पाळी संघाचा संगणक आणि सारा शिवकर संघाचा संगणक. आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ नो बॉल.
तर नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता दोन्ही टीमने या इनिंगसाठी रिव्ह्यू गमावलाय. तिसरे पंच जीवन गावण सरांचा इशारा आलाय. अंपायर जो कॉल होता तो रिटेन करण्यात आलाय. नो बॉल. धावसंख्या 30. दोन्ही टीमने रिव्ह्यू गमावलाय जो 1-1 होता. दुसरं षटक चालू आणि जासईची धावसंख्या 30 झाले. आक्रमक फलंदाजी. आता समोर नामी संधी आहे भूषणकडे. फ्रीडचा चेंडू आहे दैवतचा. टप्पा पुन्हा मागे ठेवलाय विकेट किपर, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आहे ती 3 बाद 2 बाद. श्री विठ्ठल रखुमाई जासईची 30 धावा धावफलकावर. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कामोठे टीमला विनंती आहे की मॅच चालू करा. 30 धावा झाल्यात. 2 विकेट. सध्या मैदानात भूषण म्हात्रे आणि त्याच्या साथीला तो रक्षित म्हात्रे. श्री विठ्ठल रखुमाई जासई संघाकडून नेक्स्ट मॅचचा देखील कॉल करण्यात आलाय. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. 50वा वाढदिवस आहे IPS ऑफिसर डॉक्टर रवींद्रजी शिसवे साहेबांचा आणि तो साजरा करणार आहेत उद्याच्या रात्रीमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली. या स्पर्धेसाठी अमाप मेहनत घेतले अमितजी गायकर, गीतेशजी सार्डेकर, सतीश गायकर, संदीप माळी, सुदर्शन गायकर, सुशांत गायकर, शैलेश सार्डेकर, आदेश गायकर मंचावरती उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरजी पाटील, विशाल ठाकूर, तेजस शेडगे, तौसिफ शेख आणि जो उजव्या हाताला आहे माझ्या हायवे ब्रेक का हायवे ब्रेक ग्रुप त्यांनी प्रचंड मेहनत घेतले आणि पोलीस पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. राजेदादा आपलंही स्वागत. लेफ्टी बॅटरचा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक बारक्या पुढे येतोय आणि हा झेल टिपला जाईल रक्षित मात्रेचा. तिसरा धक्का 30 धावसंख्येवर. तीस धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजीसाठी आलाय तो रोशन म्हात्रे. खरं तर आई विना हे जग सारे असं म्हणतात की सर्व काही शब्दच नाही माझ्याकडे, कारण आपल्या आयुष्यात आई एवढी महत्त्वाची आहे. कारण असं म्हणतात की देव प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई दिले प्रत्येकाला. तर रोशन म्हात्रे बऱ्याच दिवसानंतर खेळताना दिसतोय. त्यामागचं कारण आहे त्याने आपल्या आईला गमावलंय, परंतु आज आपल्या गावासाठी पुन्हा एकदा खेळण्यासाठी तो तयार झाला. हॅलो, दीपकजी पवार बेलवली यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर यावं. समीर सर दिनेश पाटील यांचे सुपुत्र देखील त्या मॅच बघण्यासाठी आल्यात. प्रणव दिनेश पाटील त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय, कारण आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहू शकाल. तर पूल मारलाय आल्या आल्या तो देखील राजघरातने जासईसाठी षटकार साधावा. धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 36 वरती. 36. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले ते राजघरातने. साईशने सुरुवात केली होती चौकाराने, परंतु त्याची विकेट घेतल्यानंतर निकू गोवारीच्या विरोधात जे आक्रमण केलं, जयदीप मात्रेने सलग 2 षटकार मारले. जयदीपची देखील विकेट गेली. त्यानंतर भूषणने डाव हाती घेतला आणि आता राजने धीम्यागतीचा बॉल असं वाटते बॅटची कडा घेतली. आवाज देखील आला विकेट किपरच्या दिशेने. हा चेंडू सत्यवान काकडे सर मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत. अंपायर त्याचबरोबर कॉमेंटेटर, स्कोरर यांचं एकदा कॉर्डिनेशन जमलं की स्पर्धा आणखी खुलून उठते. वेगवान चेंडू होता, यष्ट्यांवरून निघून चाललाय. क्या बात आहे. रोशन म्हात्रेच्या विरोधात षटकार आल्यानंतर त्याने इथे कमबॅक केलंय. 4 ओव्हरची मॅच आहे, फास्ट क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला ठाऊक आहे की या क्रिकेटमध्ये जास्त काळ संधी तुम्हाला मिळणार नाही. षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिलंय. धावसंख्या ती 36. 36 धावा धावफलकावर. आता धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला.
इन फ्रंट ऑफ अगदी वेट ट्रान्सफर न करता मारलेला हा षटकार साधाबा. क्या बात आहे डीजे मास्टर. डीजे नितीन असल्यानंतर कोणतीच चिंता नसते. धावसंख्या झाली ती 42. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना श्री विठ्ठल रखुमाई जासई या संघ. पुन्हा टप्प्याचा बॉल परंतु फिरवला होत्या, फिंगर रोल केल्या होत्या त्या रोशन मात्रेने. हा देखील चेंडू टाकला निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 42. 42. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस साठी सज्ज राहा. तीन ओव्हरमध्ये धावा 42 झाल्यात. 42. आणि आता शेवटच्या षटकात वेळेच्या बाबतीत सर्वच संघांना विनंती आहे आज, कारण आपण उशिराने धावतोय, खूपच उशिराने. या स्पर्धेमध्ये मागच्या 3 रात्र 7, 7:15 मॅचेस चालू झाल्यात. म्हणून विनंती आज सर्व खेळणाऱ्या संघांना की आपण लवकरात लवकर खेळा. 42 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. राजघरातने आक्रमण केलं. 2 षटकार त्याने मारलेत. भूषण मात्रेने एक एंड पकडून ठेवलाय. 3 ओव्हर खेळलाय परंतु फक्त 4च बॉल खेळलाय. त्यामध्ये देखील एक षटकार मारला. आता शेवटच्या षटकात नीरज मात्रे कामोठे टीम कडून. कामोठे म्हटल्यानंतर मोठमोठे समालोचक देखील आहेत. निवेदक सुशांतजी पाटील. ऑन साइडला स्क्वेअर लेगला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. भूषण देखील बाद झालाय. दैवतने पकडलाय झेल. औद्योगिक क्रिकेट संघाचे आजिवलेचे सर्वच शिलेदार खेळाडू जे मैदानातही चांगली कामगिरी करत असतात खेळत असताना, परंतु मैदानाच्या बाहेर आयोजन देखील तेवढंच छान करतात. चला बॅटर पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. भूषण मात्रे संवाद साधतोय. ती लाईन आहे, त्या लाईनच्या पलीकडे तुम्ही गेलात. कोणती लाईन रे? हा पलीकडची आहे. ती लाईन ठेवली तर टेन्शन येईल. तर बॅटर रेडी ठेवा हे लक्षात असू द्या. 42 पहिल्या चेंडूवरती नीरज मात्रेने मात्र इथे विकेट घेतले. चर्चा चालू आहे क्रिकेटची. बंधू आहेत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. मागच्या 3 रात्रींमध्ये समालोचन करतायत. याच गावचे गीतेजी सार्डेकर आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. संपूर्ण धुरा. कधी कधी समालोचकांपेक्षा निवेदकाची भूमिका फार महत्त्वाची असते स्पर्धेला पुढे नेण्यासाठी. 5 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडूंचा खेळ आहे प्रत्येक 17 साठी. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. जासईच्या विकेटही आल्यात. 5-4 ओव्हरची मॅच आहे आणि आतापर्यंत 4 विकेटही आल्यात. सलामीवीर साईश मात्रे, भूषण बाद झालाय, जयदीप बाद झालाय, रक्षित बाद झालाय आणि आता संयम म्हात्रे मैदानात दाखल. एक उरणचा तर दुसरा पनवेलचा. नीरज समोर लेफ्टी बॅटर. वाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. हा देखील चेंडू निर्धाव टाकलाय नीरजने. शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी एक जिगर लागतो, जिगर. कारण शेवटची ओव्हर एवढी खतरनाक आहे, शेवटची ओव्हर आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हर. त्यासाठी एक धमक असावी लागते आणि ती धमक दाखवत असताना नीरज मात्रे. बॅटची कडा घेतले, मागे चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस वे सारखी बॉल सीमारेषा पार. चौकार. तर चला पाळी संघाचा संघनायक आणि शिवकर संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जर संघनायक उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस दिली जाईल. पाठीमागच्या 2 रात्रीमध्ये हा कारनामा या मॅचमध्ये झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाला रोहित पाटील येताना दिसतो, त्यांचं आम्ही स्वागत करतो. सारा शिवकर संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं. बारक्याची कमाल फिल्डिंग मध्ये आपण पाहिली. वेगवान फटका होता. फेक होते बॉलर एंडकडे परंतु आता नाही, धावलाच नाही. लेफ्टी बॅटर तयार होता तिसऱ्या धावेसाठी.
संयम मात्रे कडक फटका मारला होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग वाडिश लॉंगनला बारक्या कांबळेने केली. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर 48. काही चेंडू शिल्लक आहेत, मला असं वाटते 2च चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय. या क्रीडांगणावरती 40ही डिफेंड झाल्यात. संघ पोहोचला 48 वर. लास्ट बॉल मागे मारलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु अडवू शकणार नाही. या चेंडू चाललाय तो सीमारेषा पलीकडे, चौकार. आय थिंक कुंडेवालचा संघ होता. परेश ठाकूर त्या टीमचा कॅप्टन होता आणि RPL खेळून डायरेक्ट मैदानात दाखल झालाय तो संयम मात्रे, ज्याने 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात. क्या बात आहे, अभिनंदन संयमचं देखील. त्याचा संघ क्वालिफाय झालाय. बॉलिंग तर तो खतरनाकच करतो, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि आता आपल्या टीमसाठी महत्वाच्या धावा देखील करत असताना RPL मध्ये 2च मॅच मध्ये 8 विकेट घेतल्यात. ते असं ग्राउंड आहे 2 दिवसात 4 50 मारल्या तिथे, आणि तिथे 8 विकेट घेणं, बाप रे बाप, चांगली कामगिरी केली. धीरज, फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडा असं वाटलं की बचाव करतो, त्यासाठी गेलाच नाही. 2 धावा आणि या दुहेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 54 वरती. 54. काही चेंडू शिल्लक. डीजे धावसंख्या झाले बॅटिंग करत असताना श्री विठ्ठल रखुमाई जासई संघासाठी 54, 54 आणि 4 षटकांमध्ये 55 धावांचा पाठलाग करायचे श्री समर्थ जय हनुमान कामोठे संघाला. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच जासई संघ फिल्डिंगसाठी चला. आणि कामोठे टीमला देखील विनंती आहे की सलामीची जोडी आपण लवकरात लवकर पाठवा. 4 ओव्हर 55 करायचे. आणि आता जाऊया टॉस साठी. तिथे जोडले गेलेत गीतेश सार्डेकर सर. तर अजितजी लबडे यांना मी विनंती करते की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. श्री साई समर्थ टीमचे पॅकर खऱ्या अर्थाने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांना पॅकरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. एका साईडला सारा शिवकर आणि दुसऱ्या साईडला आपण बापदेव पाली टीमला पाहतोय. टॉस केला जातोय. 4 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग टेल. काय निर्णय असेल? तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायचं आहे. समोरचा संघ देखील जवळचाच आहे, एकमेकांचा खेळ तुम्हाला माहिती आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट सेट नाही, कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि निश्चितपणे या वर्षीचा परफॉर्मन्स बद्दल काय बोलशील? चांगलाच चालले परफॉर्मन्स. आणि आयोजन कसं वाटतंय? मस्त आयोजन आहे, चांगलं आयोजन. तर निश्चितपणे हा होता शिवकर संघाचा संघ. नाही रोहित, तुला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं आहे, तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? बघू, इथे धावा काय 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही टॉस जिंकल्यास तरी बॅटिंगच घेणार होतो. तर निश्चितपणे बॅटिंग घेणार होतं. समोर शिवकर संघ, तर काय आव्हान असेल शिवकर संघाचं? ना, शिवकर संघ आपल्या पूर्ण विभागामध्ये शिवकर आणि बेलवली स्टॉपला आहेत, कारण का त्यांच्या एवढ्या ट्रॉफ्या कोणी मारल्या नाही. त्यामुळं आम्हाला पण टफ आहे आणि टफच खेळायला लागेल, कारण का आमचा बॅट फॉर्म चालू आहे. बरेच म्हणजे 2 महिने जवळजवळ आम्हाला ट्रॉफी नाही, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आयोजनाबद्दल काय बोलशील? ना, आजिवलीचा आयोजनाचा विषयच नसते, कारण का जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर येतो तेव्हा टॉपचंच आयोजन असतं आपल्या विभागातला. आणि नक्कीच यावेळी पण भरपूर चांगलं आयोजन केलं आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल रोहित तुला पुढच्या मॅचसाठी. आणि निश्चितपणे दोघांना देखील आपण बेस्ट ऑफ लक देऊया. आणि दुसरं सत्र कसं रंगताय, काय घडेल, कोण कुणावर वरचं ठरेल, तर ऐकूया आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर बेलवली यांना. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय.
आणि पुढचा सन्मान इथे घेतला जातो. मी दीपकजी पवार बिलवली यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. दीपकजी पवार एकदा दर्दी क्रिकेटर, कुठेही बेलवली संघ असू द्या, तिथे मात्र हे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट त्याने देखील खेळलं आहे. तर दीपकजी पवार यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय, त्या त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. ना शिवशंभू तो कैलासपती, ना लंबोधर तो गणपती. नतमस्तक मी तया चरणी, ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा तो एकच, तो फक्त राजा शिवछत्रपती. आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना सामान्य बनवणाऱ्या आमच्या लोकनेते देबापाटी साहेबांना आदरांजली वाहताना घेऊन चालतो. आई गावदेवी क्रिकेट क्लब अजिवली आयोजित मान्य श्री डॉक्टर रवींद्र अनंत सिसवे IPS अधिकारी यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली ही भव्य दिव्य रजनी. सडेतोड उत्तर. सुरुवात चौकारानं झाली. उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये सिंगल रन्सनं सुरुवात झाली, पण उत्तरार्ध मात्र सोनू पाटील यंदाच्या मोसमातील सर्वात उत्कृष्ट फॉर्म कामोठ्या संघाच्या कोणत्या खेळाडूला असेल ना, तर ते नाव आहे सोनू पाटील. RPL मध्ये थोडीशी चूक मी म्हणेन सोनूनं केली, स्ट्राईक सोडली, परंतु यंदाचा मोसम सोनूसाठी खूप बहारदार राहिला आहे. अकुटप्याचा बॉल इथे मात्र पाहिला. साईस मात्र पहिल्या बॉलवर 4 धावा, नंतरचा बॉल वाईड. 55चा पाठलाग करायचा आहे 13.75च्या सरासरीनं. त्याच्यामुळे आज धावा बनतायत. काल धावांचा फ्लो फार कमी होता. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराच बाहेर बॉल ट्रॅव्हल होतोय. पंच DK सर मात्र 2 हात जमिनीला समांतर करतायत आणि अवांतरचा मात्र इशारा ते करतायत. आणखीन एक एक्स्ट्राची रन्स, याचा अर्थ पहिल्या बॉलवर 6 धावा आल्या. पहिला चौकार, नंतर लागोपाठचे 2 वाईट बॉल. 2 ताकदवान संघांमधली ही एक उत्तम क्या बात नजारा पेश केलाय. ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये आपण एक फटका पाहिला होता जगदीश मात्रेचा, सॉरी जयदीप मात्रेचा, कार्बन कॉपी प्रत्युत्तर देताना इथे मात्र पाहिला सोनू पाटीलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून काय सुंदर पीक केलाय. फक्त टाइम आणि नजाकतचा सुवर्णमध्ये साधत मात्र त्यानं हा एक लाजवाब षटकार दाखवला. या षटकारानं पहिल्या 2 बॉलवर धावा लागल्या, त्या तब्बल 12 धावा. रोशन मात्रे नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. सरळ बॅटनं ऑफ साईडची एरिया क्लिअर करायची होती. हळुवारपणे फटका खेळायचा होता, त्याच्यामुळे लोअर फुल टॉस बॉलला टाईम नाही करू शकला सोनू पाटील. त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 2 बॉलवर तब्बल 12 धावा आणि इथे मात्र रन्स येते ती सिंगल, सॉरी डॉट. आणखीन एक चांगला फटका मिडविकेटला ट्रॅव्हल केलाय. रन्स मात्र घेतली जाईल 1 आणि दुसऱ्या रनचा हा प्रयत्न नाहीये, नाकारलाय. एकच रन्स मात्र मिळते आणि एका रन्सनं दाखल कर धावा 13. अलॉंग दी कार्पेट, मखमली गालीच्या वरून जसं काही त्या कार्पेटला किस करत बॉल लॉंग ऑफची सीमा दिशा गाठतोय. अतिशय उत्तम दर्जाचा हा कार्पेट शॉट मात्र रोशन मात्रेला धावा बहाल करील तब्बल 4. अतिशय अतिशय उत्तम सुरुवात. रोशन मात्र चौकारानं सुरुवात केली, सोनू पाटीलनं चौकारानं सुरुवात केली. ताकदवान गोलंदाज 40 मात्रेवर प्रहार झालेत.
आणखीन एक चांगला फटका, काय सुरेख फटका. याच्या अगोदर लॉंग ऑन आणि इथे मात्र 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. शाईश मात्रेवर अक्षरशः प्रहार केले. दोन्ही बाजूनं दोन्ही खेळाडूंना मोठमोठे फटके लगावले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 21 धावा. पूर्वार्धाचा विचार केला निकू गोवारीने 19 मोजल्या आणि प्रत्युत्तर दाखल पहिल्या षटकामध्ये धावा ठोकल्या त्या 21. पाहतोय आपण कामोडे संघ खेळतोय आणि कामोडे म्हटलं की बारक्या हे नाव कोण विसरेल. सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा माजी सरपंचांच्या माध्यमातून अतिशय उत्तम स्पर्धा मोपाड्याच्या मैदानावरती 3 रजनीमध्ये संपन्न झाली आणि त्यांचे आदर्श माजी सरपंच आणि सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आदरणीय सचिनजी तांडेल साहेब, समीरजी तांडेल साहेब आणि त्यांच्या संपूर्ण संस्थेतर्फे मात्र या स्पर्धेला आणि त्याजवळ बारके कांबळे याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही कौतुक. वेलकम दादा. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये ललितजी गायकर यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे त्या स्पर्धेमध्ये. ललितजी गायकर एक आदर्श उत्कृष्ट खेळाडू राहिलेत आणि वाशुली गावची ओळख त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जोडला 21, त्याच्यामध्ये 18 बॉल आणि 34 धावांची गरज. 18 बॉल 34 धावा. सोनू पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला रोशन मात्रे, गोलंदाज सय्यम मात्रे ज्यांना RPL गाजवली आहे. RPL गाजवली आहे. मी का गाजवली आहे RPL? 8 विकेट्स 2 सामन्यामध्ये घेणारा हा गोलंदाज आल्या पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट सोनू पाटीलला करतोय क्लीन बोल्ड. कामोडे संघानं तुम्हाला पहिली वॉर्निंग येते, फलंदाज तुम्ही रेडी ठेवायचा. हे लक्षात घ्या, ही पहिली वॉर्निंग आहे. कारण आम्ही डायरेक्ट 3 रजनीमध्ये सांगतोय की तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी देण्यात येणार नाही, परंतु ही पहिली वॉर्निंग आहे. त्याच्यामुळे कामोडे संघानं लक्षात घ्या, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण रेडी ठेवा. सुबोधजी सगळ्यांना विनंती असेल की प्लीज आपण कोऑपरेट करा आणि फलंदाज रेडी ठेवायचा आहे. सोनू पाटील यंदाच्या मोसमामधला सर्वोत्कृष्ट फलंदाज. फलंदाजाला मात्र आपला फॉर्म दाखवत सय्या मात्रेनं पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड केलंय. 40 मात्रेसारख्या ताकदवान गोलंदाजावर ज्याने 21 धावा लुटल्या, त्यानंतर मात्र सय्यामनं RPLचा फॉर्म कंटिन्यू करत तिथले 8 आणि इथली 1 असे 9 विकेट्स फक्त तिसऱ्या मॅचमध्ये घेतोय. काय सुरेख गोलंदाजी, काय सुरेख. द ब्रँड बारक्या कांबळी. आणखीन एक बॉल क्लीन बोल्ड. जणू काही स्टंप मोडण्याचा पराक्रम करणार आहे की काय. सय्यम मात्रेची गोलंदाजी. फलंदाजाकडे उत्तर नाही. मित्रांनो, स्ट्राईकवर होता कोण? बारक्या कांबळे. रायगडकरांच्या गळ्यातील ताईत राहिलाय. अफलातून यॉर्कर. त्या यॉर्करला प्रत्युत्तर नव्हतं. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 क्लीन बोल्ड. जोर का झटका जोरोसेत लगा. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 क्लीन बोल्ड. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर चेतन शर्माची आठवण करून देणारी ती विकेट हॅट्रिक येईल का? नवीन फलंदाज पाहतोय निकू गोवारी. या संघाची कमान मागच्या 3-4 वर्षापासून ज्यानं आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या निकू असेल. स्ट्राईकवर बॉल असेल. हा मात्र विकेट हॅट्रिक बॉल असेल का? अप्पिलामध्ये उत्साह जरूर आहे, परंतु कसा बसा बचावला असं म्हणता येईल. काय गोलंदाजी राहिली आहे, काय लेंथ राहिली आहे, काय स्पीड राहिलाय. सय्यम मात्रेच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर नाहीये. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नाहीये
अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी, लागोपाठच्या 2 बॉलवर 2 क्लीन बोल्ड, त्यानंतर डॉट बॉल. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. रन्स मात्र लेगबाईची येईल, ती म्हणजेच कामोडे संघाला. पहिल्या षटकामध्ये 55 धावांचा पाठलाग करत असताना संघ श्री समर्थ जय हनुमान कामोडे संघ असा वाटला की रुबाबात फलंदाजी सुरू आहे, परंतु जसा संयम गोलंदाजीवर आला आणि फलंदाजीचा संयम त्यानं एका झटक्यात तोडला. 14 बॉल 33. पुन्हा एकदा ब्लॉकवेलचा प्रश्न निर्माण केला होता. सिंगल रन्स मात्र मिळते. बॉल सरळ हातामध्ये जातो. फेकी अचूक, कलेक्शन अचूक आणि त्याचबरोबर एकच रन्स मात्र या बॉलवर परावर्तित होतीये. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नव्हती. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 धावा. शेवटचा बॉल ट्रॅव्हल करेल निकू गोवारीला. संयम मात्र काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक मिळून देणारा षटक. अकू टप्पा तोडची लेथ मात्र मागे घेतली. कदाचित संयमला माहीत होतं की निकू यॉर्करला रेडी राहील आणि त्यासाठीच मात्र अखू टप्प्याची गोलंदाजी, परंतु काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे विकेट. मोठे सोनू पाटील बारक्या कांबळीला क्लीन बोल करत या सामन्याला एका झटक्यात आपल्याकडे चक्र सगळे फिरवताना मात्र संयम मात्र 2 षटकांचा बाद विकेट संपला. 55 धावांचा पाठलाग करतात. 23 धावा बोर्डवर लागल्या आणि गरज आहे आता 12 बॉल 32 धावा. टीम मिटिंगसाठी वेळ नाही आहे मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायची आहेत. त्याच्यामुळे विनंती आहे भूषण दादा की आपण चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. अजिबात वेळ घेऊ नका. स्ट्रॅटर्जिक टाईम आऊट तसं नाही आहे, परंतु मला विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण 15 मिनिटांमध्ये आपण टाईम अलर्ट केला आहे. इथे मात्र पहिला बॉल विचार केला तर 9:03 पहिला बॉल पडलाय. त्याच्यामुळे टाईम अलर्ट आहे याची नोंद घ्या. काहीतरी रणनीती आखली आहे, कारण खऱ्या अर्थानं जासई संघाला विठ्ठल रखमाई जासई संघाला माहीत आहे की हे षटक जे संयमचं पडलंय. जयदीपला माहीत आहे की या षटकानं सामना आपल्याकडे पुरता वळवला आहे, परंतु त्याला मात्र जर पूर्णविराम द्यायचा असेल तर हे षटक ही तेवढंच निर्णायक राहील. त्याच्यामुळे षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवर तन्मय ठाकूर तन्मयतेनं गोलंदाजी करावी लागेल. परंतु रोशन म्हात्रे ज्यानं काळ गाजवलाय तो रोशन म्हात्रे पुन्हा एकदा आज गाजवेल का? काल, आज आणि उद्या कायम गाजवणारी मंडळी आहे. दिग्गज सगळे संघ आहेत. चला सामना सुरू करा. लक्षात घ्या टाईम अलर्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार सांगतोय जासई संघ याची विनंती आपण लक्षात घ्या. विनंती बजा आम्ही तुम्हाला सांगतोय की 4 मिनिटांमध्ये हा षटक संपला पाहिजे याची नोंद घ्या. 12 बॉल 32चं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवर तन्मय ठाकूर, स्ट्राईकवर रोशन म्हात्रे. श्री समर्थ जय हनुमान कामोटे वर्सेस विठ्ठल रखमाई जासे या 2 संघादरम्यानची लढत लढली जातीये. पूर्वार्धामध्ये 54 धावा लागलेत. 4 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे. फुल्लर लेनचा बॉल अतिशय उत्तमरित्या मात्र ट्रॅव्हल केलाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र थोडासा प्रेशर क्रिएट होईल, तो म्हणजेच श्री समर्थ जय हनुमान कामोटे संघावर. पहिल्या षटकामध्ये सामन्याला फुर्ती कलाटणी दिली जरूर सोनू पाटील रोशन म्हात्रेनं, परंतु संयमनं मात्र अफलातून गोलंदाजी करत सामना स्टॉप केलाय. फुल टॉस बॉलला मात्र फुल स्विंग मध्ये फुल स्पीड मध्ये डोळ्यांची पापणी मिटते न मिटते तोपर्यंत मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि धाव घेण्याचा प्रश्न उद्भवू दिला नाहीये. काय सुरक्षितरित्या मात्र गोलंदाजी केली जातीये. तन्मय संयम न दाखवलेल्या संयमानं मात्र आता तन्मय आपली तन्मयता सिद्ध करतोय. लागोपाठचे 2 डॉट बॉल रोशन मात्र खेळतोय. अकूट टप्प्याचा बॉल प्रयोग करण्याचा प्रयत्न स्पेशल फसला. धावा देऊन जाईल. या बॉलवर धावा येतात तब्बल 4. निरखून पाहिलं आणि ठोकला डी बॅकवर्ड्स मधून चौकार. नऊ बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही टीम मिटिंग घेऊ शकत नाही. आयोजक वारंवार सांगताय, त्याची नोंद घ्या प्लीज.
त्याच्यामुळे सामना कमालीचा जरूर आहे, परंतु मित्रांनो डिसिप्लिन ही एक भाग आहे क्रिकेटचा. त्याच्यामुळे विनंती आहे आपल्याला की आपण प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग नका घेऊ. एक चौकार आलाय, पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर लगेचच छोटीशी टीम मीटिंग. गोलंदाज तन्मय ठाकूर पुन्हा एकदा रोशन मात्रेला. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे, काय सुंदर गोलंदाजी. येस, पाहिला जाईल इथे. मात्र बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आपण पाहतोय. निकून चल टीम मीटिंग नका घेऊ तुम्ही, प्लीज जागेवर उभे राहा, निर्णय येईल. आम्ही वारंवार अनाऊन्समेंट करतोय, लक्षात घ्या, अन्यथा एक फिल्डर नंतर मागे तुम्हाला 30 यार्डामध्ये घ्यावा लागेल. त्याच्यामुळे निर्णय इथं स्टॉपवर जरूर बंद आहे. जसा निर्णय येईल लगेच मॅच सुरू होईल. फेअर डिलिव्हरी, सामना सुरू करा. फेअर डिलिव्हरी आहे, अतिशय उत्तम दर्जाचा बॉल. तिसरा बॉल डॉट टाकलाय, एक चौकार जरूर आलाय. 8 बॉल 28 धावा, 8 बॉल 28 धावा. विराट कोहलीचा तो खेळ आजही सगळ्यांना आठवत असेल. हरीश रॉफला दाखवलेला आसमान हरीश रॉफ आजही विसरला नाहीये. तो खेळ होता भारत पाकिस्तानचा, पण इथे मात्र एक मैत्रीपूर्ण लढत लढली जाते. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, तत्पूर्वी मात्र फक्त एकच रन्स कंप्लीट केली जाते. या षटकानं सुद्धा मी म्हटलं होतं की हा षटक खूप निर्णायक राहील. या षटकामध्ये सामना कुठे चाललाय, कसा चाललाय हे नेमकं निदर्शने देईल, आणि दिलीच, कारण फक्त धावा आलेत 5 बॉलमध्ये. आता मात्र बॉल उरले 7, 27 धावांची गरज. 7 बॉल 27. RPL मध्ये आज एक सामना पाठलाग झाला 7-27चा. एकच रन्स मात्र या बॉलवर मिळते, आणि एका रन्सनं धावपलकावर धावा लागल्या. 29 पहिल्या षटकामध्ये 21 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2, आणि या षटकामध्ये धावा आल्या 6. त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 29, 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. रुतबा 11 भावदेव पाली वर्सेस सूरज 11. नाही, सूरज 11 नाही आता मात्र सहारा शिवकर. सहारा शिवकर हा संघ खेळेल. 6 बॉल 26चं समीकरण. जुना जाणता अनुभव प्रमोद मडवी, फिरकीची जादूगरी ही ओळख राहिली आहे प्रमोद मडवीची. 6 बॉल 26चं समीकरण. कशा प्रकारचा खेळ राहील. स्ट्रायकर मात्र निकू. क्षमता जरूर आहे, सिद्ध करायची आहे. पहिलाच फुल टॉस. मी म्हटलं होतं क्षमता जरूर आहे, ती फक्त सिद्ध करायची आहे. पहिल्या बॉल फुल टॉस आणि प्रबोधवर प्रहार झाला. लॉंगॉनच्या डोक्यावरून 26 धावांचा पाठलाग होऊ शकतो असा स्वतःला विचारलेला प्रश्नानं आलाय षटकार. आ देखे जरा किसमें कितना है दम. हा दम दाखवला जातोय. निकू गोवारीनं पहिल्या षटकामध्ये 19 धावा मोजल्या होत्या, परंतु 26 वसूल करायचे आहेत. मुद्दल सरासरी व्याज, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजासहित या धावा वसूल करण्यासाठी सज्ज झालाय निकू गोवारी. ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. लागोपाठच्या 2 बॉलवर ठोकले गेले तब्बल 2 षटकार. एक्का नाही दुक्का नाही, दाखवलाय छक्का. क्या बात आहे.
निकू गोवारीचं बरसणं सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर 12. याचा अर्थ असा आहे 4 बॉल समीकरण दिसायला लागलं. 14 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 14. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. प्रमोद ठाकूरवर प्रेशर क्रिएट केलाय निकू गोवारीनं. प्रमोद मडवीवर मात्र प्रेशर ॲब्सल्युटली क्रिएट केलाय निकू गोवारी. चला सामना सुरू करा. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. सलग तिसरा ठोकला जाईल का? फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इन अ रो सलग ठोकला गेलाय. हा मात्र तिसरा षटकार. निकू गोवारी ऑन फायर. उडवतोय एका पाठोपाठ एक. तो सांगतोय हा घे माझा धक्का. ज्यानं ठोकलाय निकू गोवारीनं दिलाय धक्का आणि ठोकलाय छक्का. हवेत राहिलाय बॉल. हवेत राहिलाय. बराच वेळ हवेत राहिला. इथे मात्र अपिलामध्ये उत्साह जरूर आहे पण त्यांनी पाहिलंय फलंदाज पंच बाद. निकू गोवारी ज्यानं सलग 3 बॉलवर 3 षटकार खेचले. सामन्याची हवा आपल्या बाजूनं बनवली आणि इथे चला पंचांबरोबर हित घेऊ नका करू प्लीज. चला निकू सामना लगेच सुरू करा. चला बॅटर नवीन. 3 बॉलवर 3. चला 3 बॉलवर 3 षटकार जरूर ठोकले परंतु 4थ्या बॉलवर मात्र प्रमोद मडवीनं निकू गोवारीची बहुमूल्य विकेट घेतली आहे. तरीही हा सामना जिवंत आहे. 2 बॉल 8. हारताय म्हणून खेळ सोडू नका. कोणाच्या नावावरती जाईल? 2 बॉल 8. अक्षय ऑन स्ट्राईक. अक्षयला अक्षरशः फसवलं आणि फलंदाज रोशन मात्रेही स्ट्राईकला जाण्याच्या नादामध्ये झाला रन आउट. एका षटकामध्ये 26 धावांची गरज असताना सामना पुरता निकू गोवारीनं आपल्याकडे फिरवला जरूर परंतु 4थ्या बॉलवर त्याला मात्र हा सामना कंट्रोल नाही झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये तो झेलबाद झाला आणि नंतर 2 बॉल 8 असताना मात्र अक्षय हा बॉल डॉट खेळला आणि रोशन मात्र झाला रनआउट. आता मात्र 1 बॉल 8 धावा. गोलंदाज जर चूक करत नाही तर मात्र जासे संघ पराभूत होऊ शकत नाही परंतु जर का एखादी चूक घडली वेळ नका घेऊ तुम्ही प्लीज कारण खूप वेळ चालला ऑलरेडी. सामना क्रिटिकल जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये डिसिप्लिन ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. वेळेत सामना खेळणंच गरजेचं आहे. 1 बॉल 8 धावा. चूक जर झाली नाही गोलंदाजाची तर सामना जासे संघ पराभूत होऊ शकत नाही. अखेरकार हा बॉल मात्र उडवलाय. सीमारेषेच्या बाहेर उडवायचा होता. एक चांगला झेल इथे मात्र तन्मयनं टिपला आणि अखेरकार शिक्का विजयाचा शिक्कामोर्तब मात्र जासई संघानं केला. पण निकू गोवारीनं काय सामना बनवला होता. लाईनअप करा दोन्ही संघ आणि लगेचच मात्र शिवकर संघ आपला विनंती आहे की जासई संघ बाहेर यायच्या आत आपण मैदानाकडे रवाना व्हा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एका झटक्यात सामन्याला आपल्याकडे वळवलं. फलंदाजीच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये 12 धावा ठोकल्या
परंतु गोलंदाजीचं नंदनवन असलेल्या या अजवलीच्या धावपट्टीवर मात्र आपला बोलबाला कायम ठेवला. RPLचा फॉर्म कंटिन्यू करताना पहिल्याच 2 बॉलवर 2 मोठे हादरे दिले, क्लीन बॉल करत ज्यानं सामना फिरवला तो ठरलाय संयम मात्रे या सामन्याचा सामनावीर. आणि लागोपाठची तिसरी मॅन ऑफ द मॅच RPL मधल्या 2 आणि ही मात्र तिसरी मॅन ऑफ द मॅच. चला शिवकर संघाला विनंती आहे की आपण मैदानाकडे रवाना व्हा. तत्पूर्वी सगळ्या संघांना विनंती आहे, लक्षात घ्या सिरीजचे पॉइंट्स